2 वाजले होते. अण्णा जेवायला, अण्णा जेवायला. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो ऑलरेडी आपने थंबनेल तो देख लिया है. येस, मागच्या वेळी या नाटकाबद्दल मी बोललेलो जेव्हा मी UK मध्ये गेलेलो ते इंग्लिश नाटक बघायला. आणि माझं नाटकाशी इंट्रोडक्शन, ही नाटक काय असतं ते हे नाटक होतं. सो आपण हे बघायला चाललो आहे. बट द बेस्ट पार्ट इज आपण हे विंगेतून बघायला चाललो आहे. विंग मतलब वो जो ऐसा स्टेज के पीछे से, बैक स्टेज से अपन ये नाटक देखेंगे. बिकॉज मी खूप क्युरियस आहे की बॅक स्टेज या नाटकात काय होतं. तू किती वेळा बघितलं? एकदाच बघितलंय. हां. आणि खूप इन्सेन आहे. तू म्हणालास ना की बॅकस्टेज काय होतं. हां. ब्रो 200% नाटक ना बॅकस्टेजच होतं. हा इतका स्विफ्ट आणि हे इट्स व्हेरी मिरॅक्युलस. हा बिलीव्ह इन मॅजिक बोलला पाहिजे. कारण हे जो करतो ना इट्स इनसेन. हे ह्युमनली पॉसिबल नाही आहे. जेव्हा त्यांनी सुरू केलं ही वॉज व्हेरी यंग आणि आता वय झालंय. बट स्टील ही डज इट विथ द सेम एनर्जी जसे ते आधी वापरायचे. आणि तू किती वेळा बघितलं? एकदाच बघितलं. अच्छा, आठवतं का? नाही, लहान होतो मी खूप. आणि खूप त्यावेळी ते सैरेसही होतं फक्त. हा, ते पुन्हा नव्हतं. समज भरत जाधव पुण्यात आहेत आणि ते विचारतात अरे पुढचा प्रयोग कधी आहे. समजा इकडे इकडे आहे या तारखेला किंवा या वेळेला. अच्छा, मग ते 5 तास आहेत म्हणजे हां लाव दादरला एक प्रयोग. अशा शॉर्ट नोटीसवर पण लावलेले आहेत प्रयोग. आणि त्याला गॅरंटी आहे बाई येणार, पब्लिक येणार बघायला. असं नाही लावत कोण की एक आपण कसं लावतो अरे कोण नाही चल पटकन लावून टाक, TV लावून टाक किंवा अशी. पण इतक्या शॉर्ट नोटीसवर त्यांची नाटकं घेतली पण जातात आणि ती हाऊसफुल पण होतात. दिस कॉन्फिडन्स इज गॉड लेवल. सुसाट पायनियर ऑफ मराठी रंगभूमी इज दिस नाटक. दिस डिरेक्टर, दिस ॲक्टर्स, नॉट जस्ट भरत जाधव बट बाकीचे पण जे ॲक्टर्स आहेत त्याच्यात त्यांनी पण एवढ्या वर्षापासून तोडलाय. सो आणि अजून एक लो की त्यांचा एक फ्लेक्स आहे. भरत जाधव मराठी फ्रॅटर्निटी, मराठी फिल्म इंडस्ट्री मधला अपॅरेंटली इज लाईक द फर्स्ट गाय हू बॉट लाईक अ व्हेरी क्रेझी कार. BMW X1 घेतली होती ब्रो. हा, भरत जाधवकडे फर्स्ट टाइम अशी भारी वाली गाडी आली होती. खूप काही गोष्टी आहेत त्या नाटकाबद्दल ते ॲक्च्युली मला खूप क्युरियस करतायत. सो आता काय थॉट आहे भाई की एक स्क्रिप्ट एवढे वर्ष अजून चालू आहे, अजून लोक हसतायत, परत जाऊन हसतायत. आणि तो माणूस पण परत जाऊन तेवढ्याच एनर्जीने परफॉर्म करतोय. कसं काय 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 सगळं तिकडे जाऊन बघूया. पण त्याच्यात तुम्ही लाईक करा. हवा भाई, हवा भाई, जी हवा. नो सेलिब्रिटी कॅन मॅच दिस, नेवर एव्हर. राज साहेब ठाकरे.
त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी गेलो होते सन्माननीय राजसाहेब ठाकरे. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या सर्व मराठी रसिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सगळेजण सांगतात 10,000 पूर्ण झाले पाहिजे, 10,000 पूर्ण झाले पाहिजे. म्हणजे हे नाटक सोडून दुसरं आयुष्यात काही करू नको असं तर सांगतात. 2 वाजले होते, अण्णा जेवायला, अण्णा जेवायला. आलेलो आहे बॅकस्टेज आणि पहिल्यांदा मी बॅकस्टेज हे नाटक बघणार आहे. नेहमी समोरून बघितलं आहे, बट थँक्स टू केदार शिंदे आणि निखिल साने आय बी वॉचिंग दिस फ्रॉम बिहाइंड. आणि कशी धावपळ होते, बिकॉज बॅकस्टेज इज द रिअल मॅजिक. जसं मग शिंदे बोलला, बॅकस्टेज इज द रिअल नाटक. सो ते बघायला खूप जास्त एक्सायटेड आहे आणि तुम्हाला पण मी दाखवणार आहे. सो पटकन आता लाईक दाबून टाका. सो हे आहे पुन्हा सई रे सईचं बॅकस्टेज. आणि हे जे 2 पेट्या आहेत, यात नाटकाचं छोटं मोठं ऑलमोस्ट सगळं सामान ठेवलं जातं. हा जो माईक आहे, या माईकवर मेन अनाऊन्समेंट होते जेव्हा नाटक सुरू होतं किंवा नाटक इंटरव्हल नंतर इंट्रोडक्शन, क्रेडिट्स वगैरे द्यायचे असतात, ते या सगळ्या माईकवर होतं. नाटकामध्ये प्रत्येक अभिनेताचा आवाज दणदणीत असतोच, पण अजून दणदणीत व्हावा म्हणून हे माईक्स असतात खाली आणि वरती. होणार धमाल सुरू. फिल्ममध्ये, रील्सवर, यूट्यूबवर, OTT प्लॅटफॉर्म्सवर परफॉर्म करायची मजा एका साईडला आणि स्टेजवर परफॉर्म करायची मजा एका साईडला. व्हाट एक्सपीरियंस भाई. और ये एक्सपीरियंस इधर नहीं, इधर गया है. और बहुत लोग का लग रहा रहेगा की भाई नाटक विंगेतून नाही बघायचं, मजा नाही त्याच्यात, समोरून बघायचं, समोरून तो फील येतो आणि नीट तुम्हाला कळतं. देखो भाई, मैंने ये नाटक 9 वेळा 9 टाइम्स 9 बार देखा है.
तसं मी बोललेलो की दिस वॉज माय इंट्रोडक्शन टू द वर्ल्ड ऑफ नाटक. आणि हे नाटक बघूनच माझी सुरुवात झालेली गोईंग ऑन स्टेज. म्हणजे 2015मध्ये मी एका संस्थेमध्ये होतो जिथे मी ॲक्टिंग शिकायला गेलेलो आणि त्यांचं एक एक्सपेरिमेंटल नाटक होतं. त्याच्यात माझी एक इम्पॉर्टंट भूमिका होती आणि त्याच्यासाठी कॉमेडी भूमिका होती ती. आणि त्याच्यासाठी मी सरांना बोललेलो की मला काय सांगा ना, म्हणजे काहीतरी रेफरन्स वगैरे बघायचे आहेत, कारण मी लहानपणी नाटक बघितलेलं आणि तभी आपल्या को इतना समजतं नाही, तर आपण आई पप्पा घेऊन जायचे आणि माझ्या मस्तीमध्ये इग्नोर करून टाकायचो. बट मग सर बोलले की हे नाटक बघायला जा बिकॉज हे गडकरी यायला लागलं आहे. आणि मी गेलो. एंड व्हेन आई सॉ इट फॉर द फर्स्ट टाइम आई वॉज. एंड फॉर द नॉन मराठी ऑडियंस, ये जो नाटक है इसका अडेप्टेशन हुआ था हिंदी में भी, जो शर्मन जोशी कर रहे थे. शर्मन जोशी अपने गोलमाल वाले वो कर रहे थे, लेकिन मुझे ऐसा लगता है अभी वो नहीं कर रहे. अगर वो कर रहे तो प्लीज़ नीचे मुझे कमेंट्स में बताइए. आई वुड डेफिनेटली लव टू वॉच दैट. बट दिस इज द OG. एंड इवन इफ यू आर अ नॉन महाराष्ट्रियन, यू शुड डेफिनेटली वॉच दिस. दिस इज नॉट अ पेड प्रमोशन. वाय आय एम टेलिंग यू शुड वॉच दिस इज बिकॉज ह्यानी माझा पर्स्पेक्टिव्ह चेंज केला. ह्यानी मी नाटकाला सिरियसली या नाटकानंतर घेतलं आहे. मला नाटक काय असतं मला या नाटकानंतर कळलं आहे. 22 वर्ष, 22 years, 22 साल, 4444 शो था ये. कसं भाई जमतं, माणूस थकत नाही. आई हैड सो मेनी क्वेश्चंस टू आस्क हिम ना. एंड अपना चिलिंग वाला एपिसोड भी उनके साथ होने वाला था. बट आफ्टर द शो जब भी मैं गया ग्रीन रूम में उनसे बात करने के लिए, तेव्हा मी बोललो की नाही भाई त्यांच्याशी नको करायला, बिकॉज त्यांचे डोळे लाल झाले, ते बसले, ते पाणी त्यांनी मागवलेलं. मीच त्यांना जाऊन पहिलं बोललो, सर आपण नाही करत आहे आपला तो व्लॉगवाला पार्ट बोलण्याचा, आपण नंतर कधीतरी करू. ते बोलले तुला भेटला जो व्लॉग पाहिजे होता तो. मी बोललो भेटला आहे सर, बट हे जो गप्पांचा आपला जो विषय आहे ना तो आपण नंतर करू. प्रॉपर केदार शिंदे सरांबरोबर तुमच्याबरोबर नीट निवांत गप्पा मारू. आता प्लीज तुम्ही तुमची काळजी घ्या, काहीतरी खाऊन घ्या, घरी जाऊन झोपा, बिकॉज ऑलरेडी फोटोज के लिए लोग रुके हैं. एंड आई थिंक इनिशियली जब मैं आया था थिएटर तभी केदार शिंदे सरांनी मला भरत सरांना भेटवलेलं आणि ते मला असे बोललेले की मी जस्ट एक शो करून आलो आहे, तर मी झोपतो आणि नंतर आपण भेटू. आणि मी बोललो शो करून आलो म्हणजे अजून एक शो भाई, इट्स नॉट इझी. हिज एज, म्हणजे मी नेहमी एज बोलतोय, सॉरी सर जर तुम्ही ब्लॉग बघताय, मी नेहमी एज बोलतोय, तुम्ही यंग आहात नो डाऊट. आणि सैरीसाईचा बेस्ट पार्ट हा आहे, लोक रिपीटवर बघतात भाई. 9 वेळा मी बघितलेलं आहे, एका पोराने तर 256 वेळा बघितलेलं आहे, 256 वेळा. हाऊ कॅन यू लाफ ऑन द सेम जोक. हे जी लाईन आहे ना, हे ह्यांनी ब्रेक करून टाकली भरत सरांनी. कसं भाई नेहमी हसायला येतं, नेहमी मजा येते बघायला वॉट एव्हर हॅपन्स ऑन द स्टेज. आणि बॅक स्टेज तर अजून बाप होतं, बिकॉज जे स्टेजवर तुम्हाला दिसतं ना ते त्याच्याने जसं मी बोललो माइंड ब्लो होतं ना. ज्यांनी बघितलं त्यांनाच माहिती मी काय बोलतोय, ज्यांनी नाही बघितलं तुम्ही प्लीज जाऊन बघा. अगेन मी जे बोलतोय पेड प्रमोशन नाही आहे भाई, हे आपलं नाटक आहे भाई, मराठी नाटक आहे. प्लीज जाऊन ह्याला सपोर्ट करा आणि असे पण बाकीच्या नाटकांना पण सपोर्ट करा जाऊन प्लीज. सो जसं मी बोललो होतं की जी मागे बॅकस्टेजची त्यांचे जे ट्रिक्स होते ना, ते ट्रिक्स बघून एवढं बाप वाटेल ना. ऑफकोर्स मी नाही सांगू शकत, सॉरी तुम्हाला, बिकॉज मजिशियन का अगर ट्रिक तुमको बता दिया तो फिर क्या मजा रहेगा फिर मॅजिक में. तो वही था वो. ते जे ट्रिक्स आहेत ना ते ॲज अन आर्टिस्ट मला खूप आवडलं की हे मराठी नाटक आहे आणि 22 years हे ट्रिक यूज कर रहे. आणि किती मोठमोठ्या लोकांनी या नाटकाला सपोर्ट केलं आहे. राज ठाकरे साहेब, बाल ठाकरे साहेब, किती ॲक्टर्स होते, मराठी ॲक्टर्स, एव्हरीवन सपोर्ट्स दिस नाटक बिकॉज दे नो दॅट दिस नाटक इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ वॉट मराठी नाटक इज. आणि हे नाटक बघून आहे ना तुम्ही सगळी नाटकं बघणार मराठी. अँड दॅन यू विल बी लाईक भाई एवढं तर माहितीच नव्हतं की एवढं करतंय मराठी नाटक इंडस्ट्री. एक आजोबा होते ज्यांनी भरत सरांना त्यांच्या पोस्टरसाठी, पोस्टरवर जे एक 1 लायनर असते ना, असे 2,500 1 लायनर त्यांनी त्यांना दिलेत. 2,500. अँड द बेस्ट पार्ट इज फ्रीमध्ये, एकही पैसा घेतला नाही त्यांनी. एक गोष्ट सांगितली की जेव्हा इंडिया पाकिस्तानची मॅच होती तेव्हा ह्यांनी शो लावला. हे बोलले की भरू आपण. ते बोलले अरे कसं, बट सगळंच बंद आहे, सगळे मॅच बघतायत, आपला शो कसा भरणार. तर त्यांनी एक टॅगलाईन दिली, आज भरत जिंकणार की भारत. अँड द कॉमेंट ऑफ द डे ऑफ द लास्ट व्लॉग इज कोणतीच ना, बिकॉज मला तर कंटाळा आला तर झोपायचं पटकन. बट एक कॉमेंट आहे जी मी रिपिटेटिव्हली बघतोय फ्रॉम द पास्ट 2-3 व्लॉग्स. पॅरिस 2024 ऑलिम्पिक्सचं मर्चंडाईजचं गिव्ह अवे. येस, मी करणार आहे ते. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगतो की कधी कसं काय. आता आपण झोपूया. लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही जाल टू वॉच दिस शो, प्लीज जाऊन भरत सरांना नंतर भेटा आफ्टर द शो, फोटो काढा त्यांच्याबरोबर आणि त्यांना सांगा सर हे नाटक मी बघितलं स्पेसिफिकली बिकॉज मी करंटचा व्लॉग बघितला. बिलीव्ह इन मॅजिक. अस्सलाम वालेकुम.
कुठे आलो कुठे आलो कुठे आलो कुठे आलो अपन आए हैं स्किन ट्रीटमेंट के लिए. अभी मैं भी बनूंगा ऋतिक रोशन.